आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या महाफास्ट 100 मधून। मंत्रालयासमोर काँग्रेसचं भाजप विरोधात आंदोलन। भाजप कार्यकर्त्यांकडून काल काँग्रेस कार्यालयाची तोडफोड। संजय राऊतांच्या भांडूपमधील बंगल्याची रेकी। सकाळी 9:30 वाजता 2 अज्ञात बाईकस्वारांकडून रेकी। बाईकस्वारांनी संजय राऊतांच्या घराचे फोटोही काढले। पोलिसांकडून तपास सुरू। माझ्या भांडूप आणि दिल्लीतील घराची रेकी, त्याचबरोबर सामना कार्यालयाची देखील रेकी केल्याचं समजत आहे। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर संजय राऊतांची माहिती। संजय राऊतांच्या बंगल्याची रेकी प्रकरणी सरकारनं गंभीर दखल घ्यावी। ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याकडून सभागृहात मुद्दा उपस्थित। तर पोलीस दखल घेतील, पण राऊतांनी सांस्कृतिक पातळी सोडता कामा नये, भातखळकर यांचं वक्तव्य। बीड हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा हात असेल तर कारवाई होईल, तर आधीच्या खंडणी प्रकरणामध्ये कारवाई होणारच। थेट वाल्मिक कराडचं नाव घेत फडणवीसांकडून कारवाईचं आश्वासन। वाल्मिक कराड सिरियल किलर आहे, तो विकृत आणि सायकोपॅथ। जितेंद्र आव्हाड यांचा जोरदार हल्लाबोल। मुख्य आरोपीला पाठीशी घालणारे बाहुबली मंत्रिमंडळात। मुख्य आरोपीला अजून अटक का होत नाही? संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारला सवाल। डी फॉर डॉन, बीडमध्ये बॉस कुणाला म्हणतात? सुरेश धस म्हणतात तो आका कोण? धस यांना जो आका म्हणायचा आहे तो मंत्रिमंडळात। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड आक्रमक। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना वाचवण्याचं काम सरकार करतंय का? मुंडे वाल्मिक कराडचा संबंध नाही असं फडणवीसांना बोलायचं आहे का? आव्हाड यांचा फडणवीसांना सवाल। बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे अडचणीत। धनंजय मुंडेंना खातं मिळणार की नाही याबाबत संभ्रम। सूत्रांची माहिती, धनंजय मुंडे 3 दिवसांपासून अधिवेशनाला उपस्थित नाहीत। धनंजय मुंडे कुठे लपून बसले माहिती नाही। धनंजय मुंडेंनी माध्यमांसमोर यावं, लोकांसमोर यावं, सुरेश धस यांचं वक्तव्य। वाल्मिक कराडनं तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे फाटतील। धनंजय मुंडेंना देखील सरकार घाबरतंय की काय अशी स्थिती। तर वाल्मिकनं अनेक मर्डर वंजारी समाजातील लोकांचे देखील केल्यात, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। दोन्ही घटनांमध्ये गोलगोल फिरवण्याचा प्रयत्न। कुणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का? फडणवीसांच्या उत्तरानंतर आदित्य ठाकरे यांचा सवाल। बीड प्रकरणाची न्यायालयीन चौकशी 2 टप्प्यात पूर्ण करू। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत। गुन्हेगारांवर मकोका लावू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। बीड हत्या प्रकरणामध्ये बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली। तर खंडणी वसुलीचे प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कारवाई करावी, फडणवीसांचे आदेश। संतोष देशमुखांचं उद्या 13वं, त्याआधी आरोपींना अटक करा। सर्व काही सहन करण्यापलीकडे गेलाय। पोलिसांनी इशारा समजावा किंवा अन्य काही। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचं आवाहन। वाल्मिक कराड यांचा खंडणीखोर म्हणून सभागृहामध्ये उल्लेख। आकांच्या आका आले तरी सर्वांवर कारवाई होणार, सुरेश धस यांचं वक्तव्य। तर बीड जिल्ह्याचा IPS दर्जाचा अधिकारी दावा, धस यांची मागणी। संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्याचा एन्काउंटर करा। एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना 51 लाख रुपये आणि 5 एकर जमीन देणार। माढ्याचे शेतकरी कल्याण बाबर यांची अनोखी घोषणा। घोषणेचं प्रतिज्ञापत्र देखील मुख्यमंत्र्यांना पाठवलं। परभणीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन कुठेही झालं नाही। संध्याकाळी 6 नंतर कोणतीही कारवाई केली गेली नाही। तर अतिरिक्त बळाचा वापर केल्यानं पोलीस निरीक्षक घोरबांडला निलंबित केलाय, फडणवीसांची माहिती। परभणीमध्ये पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन केलं गेलं। कोम्बिंग ऑपरेशनचे आमच्याकडे फुटेज। नितीन राऊतांचा फडणवीसांवर पलटवार। सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत दिली जाणार। मृत्यूची न्यायालयीन चौकशी करू। तर कोठडीमध्ये कुठेही सोमनाथला मारहाण झाल्याचं दिसत नाही। त्याच्या अंगावर जुन्या जखमा, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। जाळपोळ करताना दिसल्यानं सोमनाथ सूर्यवंशीला अटक झाली। जेलमध्ये असताना त्याचे पूर्णवेळ व्हिडिओ फुटेज उपलब्ध, फडणवीसांची सभागृहामध्ये माहिती। तर सोमनाथ सूर्यवंशीला श्वसनाचा दुर्धर आजार होता, फडणवीसांची माहिती। परभणीमध्ये संविधानाची प्रतिकृती जाळणारा मनोरुग्ण। आरोपी मनोरुग्ण आहे की नाही याची 4 डॉक्टरांकडून तपासणी, फडणवीसांची विधिमंडळात माहिती। घटनेचा सकल हिंदू समाजाच्या मोर्चाशी संबंध जोडणं चुकीचं असल्याचं फडणवीसांचं म्हणणं। सोमनाथच्या मृत्यू प्रकरणी फडणवीसांनी चुकीची माहिती दिली। सोमनाथच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मल्टिपल इंजुरीजचा उल्लेख, नितीन राऊत यांचा आरोप। वाळू माफिया उद्योजकांना त्रास देणाऱ्यांविरोधात मोहीम। तर बीडमध्ये गुन्हे करणाऱ्यांची पाळमुळं शोधून काढू, फडणवीसांचं वक्तव्य।
अवादा कंपनीच्या फिर्यादीमध्ये वाल्मिक कराडनं धमकी दिल्याचं नमूद. वाल्मिक कराडनं 2 कोटी रुपये मागण्याची धमकी दिल्याचाही आरोप. फडणवीसांची माहिती. मस्साजोगमधील हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही. प्रस्थापितांच्या झुंडशाहीचा माज उतरवला जाईल. पोलीस गुंडांना वठणीवर आणू शकतात. सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य. धाराशिवमध्ये पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराच्या गुंडांची दादागिरी सुरूच. शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये रॉडनं मारून जमीन बळकावण्याचा प्रयत्न. पोलीस अधीक्षकांनी तक्रारीची दखल घेतली नाही. शेतकरी सचिन ठोंबरे यांचा आरोप. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा घोटाळा. बीड जिल्ह्यामध्ये 7,000 हेक्टरचा पीक विमा घोटाळा झालाय. तत्कालीन कृषी मंत्र्यांनी पीक विमा योजनेचा गैरफायदा घेतला. सुरेश धस यांचा आरोप. कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये 2 अटकेत. मारहाण करणाऱ्या सुमित जाधव आणि दर्शन बोराडे यांना अटक. मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला अजूनही फरार. एकूण 10 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही. कडक कारवाई करणार. कल्याणमधील घटनेनंतर देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर. मराठी माणसाला झालेल्या मारहाणी संदर्भात कारवाई करणार. कितीही मोठ्या बापाचा असला तरी कारवाई होणार. अजित पवारांचा कल्याणच्या घटनेनंतर वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसावर अन्याय करता येणार नाही. कल्याणच्या मारहाणीच्या घटनेमध्ये कारवाई केली. फडणवीसांनी सांगितलंय. एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य.